उद्योग मंत्री उदय सामंत आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांनी आज जे आहे ते उद्योग भवन येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली। मात्र जेव्हा त्यांनी कार्यालयात प्रवेश केला तेव्हा त्यांना काही गोष्टी खटकल्यात। आपण बघितलं तर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी जे आहे ते उद्योग भवन नांदेड आझादी का अमृत महोत्सव या नावाचं बॅनर या ठिकाणी लावलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि हेच बॅनर जे आहे ते गेल्या काही वर्षापासून असल्यामुळे ते बॅनर जे आहे ते खराब झालं आणि हेच जे आहे ते उदय सामंत यांना आवडलं नाही। यावरून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। कार्यालयासारखं कार्यालय ठेवा, बॅनर निश्चित लावा, मात्र त्यात अपडेट करा असंही ते म्हणाले। त्याचबरोबर जे आहे ते ठिकठिकाणी कार्यालयात तंबाखू गुटखा खाऊ नये, थुंकण्यास सक्त मनाई असे बॅनर जे आहे ते सातत्याने पाहायला मिळतात। यावरून जे आहे ते उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली। ते असं म्हणत की एवढे लोक तंबाखू आणि गुटखा खातात का, तुम्ही बॅनर लावा पण कार्यालयाची शिस्त पाळा असं म्हणत जे आहे त्यांनी काही सूचना दिल्यात। त्या अनुषंगाने जे आहे ते कार्यालयासारखं वाटलं पाहिजे असंही ते म्हणाले। त्याचबरोबर जे आहे ते सायलेंट मोडमध्ये गेलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघडणी केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। अनेक अधिकाऱ्यांनी जे आहे ते उदय सामंत यांनी विचारलेल्या प्रश्नांना जे आहे ते उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला। मात्र उदय सामंत यांनी त्यांना जाणीव करून दिली की गेल्या 3 वर्षापासून जे आहे ते मी उद्योग मंत्रीपद सांभाळतोय, त्यामुळे जे काय असेल ते खरं सांगा। त्याचबरोबर पुढच्या बैठकीला मी जेव्हा येईल तेव्हा मला सगळं व्यवस्थित माहिती पाहिजे अशा ह्या सूचना जे आहे ते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्या। त्याचबरोबर नांदेड असेल, परभणी, हिंगोली या 3 जिल्ह्याच्या MIDC बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आणि या विभागात MIDC कशा वाढतील, उद्योगधंद्याला कशी चालना मिळेल याबाबत त्यांनी जे आहे ते महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेत। आणि अधिकाऱ्यांना जे आहे ते सायलेंट मोडवर गेलेल्या अधिकाऱ्यांना जे आहे ते चांगलीच कानउघडणी केली। आगामी काळात अधिकारी आपल्या कामात बदल करणार का, उदय सामंत यांनी टोचलेले कान जे आहे ते विकासाच्या दृष्टीकडे पडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।